रवा पिठी साखराचे लाडू. 2 वाटी रवा, 1.5 वाटी पिठी साखर, अर्धा वाटी तूप आणि जायफळ वेलची पूड. तूप घातलं आणि रवा घातला. तूप थोडंसं बाजूला ठेवलं काढून. आता रव्याला चांगलं परतून घ्यायचं. पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचं. 15-20 मिनटं छान परतवायचं. हलवतच राहायचं आणि आता राहिलेलं तूप घालायचं आणि आता अजून परतवायचं. आता रवा तयार होणार आहे. व्यवस्थित परतून झालेलं आहे आपला आता रवा. कलरही आलेला आहे त्याला. व्यवस्थित आता झालेलं आहे. आता त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड टाकली. आता परत एकजीव करायचं, सगळं परतून घ्यायचं ते. आता त्यामध्ये पिठी साखर घालूया आपण. ती पण थोडी थोडी घालायची आणि आता थोडी थोडी पिठी साखर त्याला दगडासारखे होतात, घट्ट होतात, पण ते सगळं व्यवस्थित काढायचं. आता आपलं पूर्ण एकजीव झालेला आहे. आता त्याला झाकण लावायचं आणि आता आपले लाडू बनवायला तयार झालेला आहे. झाकण ठेवून नंतर आपण बाउलमध्ये काढलं आणि आता एकजीव झालेला आहे. पूर्ण साखर मुरली आहे त्याच्यामध्ये. बघा कसे तरी छान लाडू तयार होतात, मस्त. आता आपण रव्याचे लाडू तयार करू. व्यवस्थित असे मस्त लाडू आपले तयार झालेले आहे. असे लाडू बांधून घ्यायचे आणि झटपट होतात. आता आपले लाडू तयार झालेले आहे. खायला पण छान लागतात, मस्त. आपले आता अर्धा किलो लाडूचे 20 लाडू तरी तयार झालेले आहेत. लाडू तोडून दाखवते. छान दिसतो आहे लाडू.